मेरा है एक धर्म का काम कर तो त्या चपात्या बनायला। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आता मी कुठे बसलेली आहे? दिवस मावळीत चाललेला आहे. फार गरम. अरे बापरे, माझी मैत्रीण आली. मी घाबरले बघा. माझी मैत्रीण आली. अरे 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 अरे, माझी मैत्रीण आहे बघा. विश्वास. पिलं आणत नव्हती, आता पिल्लं घेऊन येते. ही आधी पिल्लं ही जी आणत नव्हती, आता ही पिल्लं घेऊन येते. आता हिला वाटलं माझ्या पिल्लांना इथं काही होणार नाही असं तिचा विश्वास आहे माझ्यावरचा. आणि मी त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. अरे माझे सोनू, अरे माझे बाबू, अरे माझे नोनू, हे माझे सोनूबाई, हे माझे बाबू, हे माझे सोनूबाई. अरे बाळा, अरे माझे बाळा. खूप आमची रॉक्सीची मला आठवण आली मित्रांनो. आपण ह्या नागदेवतेजवळ बसलेलो आहोत. ही नागदेवता आहे. तो दुसरा गेला. चल ये 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 ये. फिरस्ती आहे, कोणी हात लावत नाही. चावेल चावेल म्हणतात. यांना सुद्धा भावना असतात. यांना सुद्धा भावना असतात की ही चावेल का? वाटतं का हे चावेल म्हणतो? मला वाटतं का? जा, पिल्लांकडे गेली असेल ती आता. जा पिल्लांकडे, जा पिल्लांना दूध पाजून या. तर मी असं तुम्हाला सांगत होते बघा. आली बघा, ही जात नाहीये. शेपटी बाई तुटून पडायची बाई. शेपटी आता काय करावं बाई? शेपटीला काय करावं? शेपटी पडायची तुटून. मैत्रिणी माझी ती. 3 पिलं एकदम छान गुबगुबीत, एकदम गुबगुबीत पिलं आहेत. पहा माझी मैत्रीण, खूप जीवाभावाची मैत्रीण. माझ्यावर तिचा फार विश्वास आहे बरं का या मैत्रिणीचा. फार छान. मला लोक नावं ठेवत असते, म्हणते काय हे नुसती कुत्र्यांच्या मागे लागते, खायला टाकते. कुत्र्यांच्याच मागे लागलेलं बरं, कुत्र्यांनाच खायला दिलेलं बरं. जा जा. तिचे तिथे पिले आहेत. जा जा ना, अगं जा ना तू, अगं जा ना बाई मैना, तू जा ना मैना, तू जा बाई जा. तू पिलं वाट बघतात सोनू तुझे. पिलं वाट बघतात बाळाचे माझे. जग माझे बाळ बाई, हे माझे बाळ. जा. तुझी मॉलिश करू का? मगाशी मी काल उभा राहिले ना, अगदी माझ्या अंगावर उड्या मारत होती. सकाळी खूप छान मजाशी खेळत होती. मला म्हणायची ये मला पकडायला. पुढे पडायचे. मी आले की लगेच ठोक ठोक. मग बाबुळ बाबुळ, माझे बाबू ये माझी. तर मित्रांनो, आपला असा विषय होता. पुन्हा आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपला असा विषय होता की नागदेवता आहे. नागदेवताला हार वगैरे घातलेले आहे. दगडाची प्रतिमा आहे, त्याला हार असतो, त्याला नैवेद्य असतो. त्यांच्या जे सणवार काय असतील तिथीप्रमाणे हार असतो, पूजा असते, नारळ असते. आणि संध्याकाळी अगरबत्ती असते, सकाळी अगरबत्ती कोणी आलं की असतो. नारळ वगैरे फोडण्याचे असतील. आणि जर हा खरंच नाग येऊन इथं बसल्यावर, मला सांगा, खरं नाग येऊन जर बसला तर आपण त्याची अशीच पूजा करू का? मारल्याशिवाय सोडत नाही आपण. आपली वृत्ती आहे ही. आणि आपल्याला पण भीती वाटते ना, तो आपल्याला काय करेन जर आपण त्याला सोडलं तर. तो गेला तर काय करेन? वळून येईन का? आपल्यावर आक्रमण करेन का? असं आपल्याला भीती वाटते. काय सांगू तुम्हाला? तुमच्या काय कमेंट आहेत मला सांगा. तुम्हाला काय वाटतं ते सांगा मला. ह्या नागदेवतेला असं जर आली नागदेवता तर आपण त्याला गप्प बसू का?
आता इकडे इकडे सोडून देतील बाबा, जा कुठे देतील, हे भरपूर जागा आहे. पण आपल्या घरचं आम्ही स्वतःच सांगते, मी 2-4 दिवसापूर्वीच साप आलेला तर मारला, मारला, जाळला पण त्याला तो, कारण का त्याला आम्ही खूप पळण्याचा चान्स दिला पण तो पळून गेला नाही, कारण का त्याने काहीतरी खाल्लं होतं आणि आम्ही बाहेर झोपलो होतो. तो पूर्ण अटॅक करण्याची भीती अशी मनामध्ये शंका, त्याला मारून टाकला. दुसऱ्या दिवशी पुन्हा साप आला. तर मी माझं निवेदन ठेवलं, म्हटलं आता काय आपल्याला मारायचं नाही. मी सगळ्यांना सांगितलं, ह्या पहा म्हटलं, तुम्ही काल मारला ना, हा त्याचा नातेवाईक आहे, हा आला, ह्याला जर मारलं तर उद्याचे 4 नातेवाईक येतील, मग आपण काय करायचं. मग तो हळूहळू तो पण साप निघून गेला. आले माझे मित्र, पुरी आमची गँग आली बघा, आमची गँग आली, आमची गँग. तिने बघा ह्यांना सगळ्याला सांगितलं आणि हे सगळे पिल्लं माझ्याकडे आले. आधी पिल्लं माझ्याकडे येत नव्हती, आयला विश्वास म्हणतात बघा मित्रांनो, सगळी पिल्लं माझ्याकडे येतात. सगळी पिल्लं माझ्याकडे येतात बघा. ते बघा, ते आईवर गेली, ती मुलगी आहे, आईवर गेली. आईसारखं तोंड आहे तिचे, तोंड थंड थंड, नोच, त्यांचे नोच थंड आहे, नोच. ए गबरू, ए गबरू, गबरू इकडे ये, ये 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 गो माझी बाई, गो माझी बाई. ते बघ त्याला वरती, ए बघ एक आलं, बघ एक आलं, एक आलं, अजून एक आलं, बघ अजून एक आलं. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. चला, हे बघा हे सगळे माझे मित्र, असे मला असे मित्र लागतात. असे माझे मित्र आहेत मित्रांनो. ही आधी घराच्या बाहेर आली नव्हती 3-4 दिवस, ही पिल्लं पण ये तो पण आला आणि ही पण आली. पिल्लांना पण घेऊ दे ना ग जवळ, मला पिल्लं पण येतात माझ्या जवळ, येऊन जातात. ये बस बस बस. विषय पुन्हा आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो. विषय चालला होता सापाचा. जिवंत मूर्ती की दगडाची प्रतिमा, किती फरक आहे. आपण आपल्या विचारांमध्ये किती फरक आहे. उंदीर असतो दगडाचा, त्याला आपण किती पूजा करतो आणि घरामध्ये औषधं ठेवतो. अगदी विचित्र आहे सर्व प्रकारचं, सर्व काही विचित्र आहे. उंदराला पण आपण घरामध्ये पूजा करतो का? घरामध्ये आल्यावर 10 दिवस त्या गणपती बरोबर आपण उंदराचीही पूजा करतो. पण आपल्या घरातले लोक करतो का? नाही करत. तर त्याला औषध ठेव, त्याला मार, तो कपडे खाण. तुम्हाला सांगू, मुंबईला आमच्या घरामध्ये मी इकडे आली ना, फार उंदरं शिरलेली आमच्या घरात, फार उंदरं होती. पण आमचं कोणत्याही कपड्याला, आमच्या वस्तूला धक्का नाही लावला का? तर तो माझा आत्मविश्वास होता की यांना मारायचं नाही, म्हणून असं होतं. सो मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहते, त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. मी मीराताई तुमची रजा घेते व इथे संपते. पुन्हा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.